शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। गेली सुमारे 70 वर्ष देशात आणि राज्यात प्रामुख्याने गावाच्या विकासावर भर देण्यात आला, मात्र त्या काळात शहरांच्या विकासाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले। परिणामी रोजगारांच्या शोधात गावाकडून शहराकडे स्थलांतर वाढले। शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि झोपडपट्ट्या, अतिक्रमणे, पाणी टंचाई, घन कचरा, आरोग्य व शिक्षणाच्या समस्या गंभीर झाल्या। मात्र 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी ठोस धोरण राबवले गेले। स्मार्ट सिटी, अमृत, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या योजनांमुळे आज देश व राज्यातील शहरांचा चेहरा मोहरा बदलत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। सिस्पे, इन्फिनिटी, ग्रोमोर यांसारख्या कंपन्यांच्या नावाखाली जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गोळा करून हजारो गोरगरीब नागरिकांची कोट्यवधीची लूट करणाऱ्यांना आता कुठलीही माफी नाही। गरिबांचा पैसा खाणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणार असा थेट आणि सडेतोड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अहिल्यानगरमध्ये दिला। सिस्पे आर्थिक घोटाळ्यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने मंगळवारी दुपारी दिल्ली गेट भागात एक दुचाकी जप्त करून त्यातून 1 लाखाची रोकड हस्तगत केली होती। या प्रकरणी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख वामन गणपतराव घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रात सध्या लाल कांद्याची काढणी जोमाने सुरू असून राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे। प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर सारख्या कांदा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात माल बाजारात येत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे। उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे। लग्नाचे आमिष दाखवून युवतीला भावनिक ब्लॅकमेल करून अहिल्यानगर येथून पुणे जिल्ह्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे। या प्रकरणी मूळची कर्जत तालुक्यातील व सध्या अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात राहत असलेल्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।